तर आज पोचलो आपण तामिळनाडूमध्ये. तामिळनाडू म्हणजे आपल्या हिंदू धर्मातील जे पवित्र स्थान आहेत, अशा 3 स्थानाची आज आपण जर्नी करणार आहोत. त्यासाठी आपण आता तिरुनेलवेली जंक्शनला पोहोचलो आहे. मुंबईपासून सुरुवात केली होती. तर हा टोटल अंतर आहे 32 तासाचा. 32 तासाचं अंतर कवर करून मी इथे पोहोचलो आहे. आता तिरुचंदूरसाठी आपण पहिलं लोकेशन आहे ते आपण तिरुचंदूरला जाणार आहे. तर आपल्याला इथून बस पण भेटते, ट्रेन पण भेटतात. आपल्याला आपली लवकर ट्रेन आल्यामुळे ही ट्रेन भेटली तिरुचंदूर. डायरेक्ट आपण मंदिरापाशी जातो आहे आणि तिथून आपली जर्नी स्टार्ट करतो आहे. बघूयात आज नवीन एक्सपिरियन्स, नवीन लोकेशन. मित्रांनो, आजचा प्रवास सुरू होतो एका खास स्वप्नाच्या दिशेने, जिथे श्रद्धा, संस्कृती आणि निसर्गाचे अप्रतिम मिश्रण आपली वाट पाहते. दरवाजातून येणारा गार वारा, बाहेर दिसणारी हिरवळ आणि छोटेसे स्टेशन सगळेच जणू एखादा सुंदर पेंटिंगसारखे वाटत होते. माझं लक्ष गेलं एका सहप्रवासी, तो तमिळनाडूमधला होता आणि सहज गप्पा सुरू झाल्या. त्याने मला सांगितलं की माझा महाराष्ट्र खूप आवडतो, तिथले माणसं, तिथली संस्कृती आणि हो, मुंबई वेगळं वैशिष्ट्य. स्टेशनच्या बाहेर आलोय, पण इथे कार्तिक स्वामी मंदिराला मुरुगन टेम्पल असं म्हणतात. मी आणि भाऊजी मस्त घोडागाडीचा आनंद घेतला. रिक्षातून दिसणारे रस्ते, सेब आणि नारळाची झाडं सगळेच कसं एक शांत सुखद अनुभव देणार होतं. मंदिराकडे आंघोळ करण्यासाठी तिथं आंघोळ करायची. आंघोळ करून नंतर रूमवर येऊन मग दर्शनासाठी नंतर कपडे चेंज करून जायचं असं प्लॅन ठरला आहे. असं मला समजलं आतापर्यंत की अशी प्रोसेस असते. आता आंघोळ करू आणि मग पुढची प्रोसेस बघूया, त्यांना विचारू काय करता येईल. असा पेशवा करून आपल्याला असा दर्शनाला जावं लागतं. इथे शर्ट अलाउड नाही आहे. तुम्ही पॅन्ट घालू शकता, पण शर्ट अलाउड नाही आहे इथे. तुम्हाला असं बनियान किंवा ओपन जावं लागतं. तर मग मी असं बनियान घालून आणि हा त्यांचा लुंगीचा पोशाख करून आता मी दर्शनासाठी चाललो आहे. चल ठीक आहे, दर्शन करूयात. बघूयात आता मंदिरात काय काय कॅप्चर करायला भेटतं आहे. परमिशन नाही आहे तरी पण किती आपल्याला पॉसिबल आहे कवर करण्यात. तिथे गेल्यानंतर कळेल की मंदिरात जास्त गर्दी नाही आहे, पण संध्याकाळची आपल्याला ट्रेन जास्त लवकर असल्यामुळे आपल्याला डायरेक्ट दर्शनाचं तिकीट घ्यावं लागेल. जर भेटते ते पण बघूयात, भेटलं तर ते घेऊयात. दर्शन तर एक नंबर झाले आपलं. व्हिडिओ शूट नाही करू शकलो आतमध्ये. व्हिडिओ शूट नाही करू शकलो म्हणजे परमिशन तर नव्हती. पण फोन तिथे जमा करून घेतले आणि मग आम्ही आतमध्ये गेलो होतो. दर्शन एक नंबर झालं. तर नंतर थोडंसं फोटोशूट करण्यासाठी आम्ही मग नंतर समुद्रकिनारी आलो आणि तिथलेच नंतर फोटोशूट केलं. मित्रांनो, हा प्रवास फक्त जागा बघण्यासाठी नव्हता. हा प्रवास स्वतःला शोधण्याच्या, श्रद्धेच्या अनुभवाचा आणि निसर्गाच्या पवित्रतेशी जोडण्याचा. तमिळनाडूच्या या सुंदर प्रवासाने मला खूप काही शिकवलं. साधेपणा, श्रद्धा आणि आपुलकी. इथे एक गोष्टीला खूप फेस केलं. इथल्या काही लोकांना एकतर हिंदी बिलकुल अंडरस्टँड नाही आहे आणि इंग्लिश परफेक्ट नाही आहे. त्यामुळे इथे लँग्वेजचा खूपच त्रास होतो म्हणलं तरी चालेल, कारण अंडरस्टँड करायला वेळ जातो. तर ठीक आहे, आजचा हा तिरुचंदूरचा प्रवास खूप छान झाला. दर्शन मस्त झालं. जो प्लॅन केला होता एक नंबर सक्सेसफुल झालेला. वैतीश्वरन कोईल हे आता नेक्स्ट पॉईंट आहे आपला. तिथे आता नाईट लाईफ जर्नी आपण स्टार्ट करतोय. मॉर्निंगला 6 वाजता आपण तिथे पोहोचतो. मित्रांनो, प्रवास सुरू झाला तिरुनेलवेली स्टेशनपासून. रात्रीची वेळ होती. ट्रेनची मस्त गती आणि प्रवासातील तो खास शांतता अनुभवत होतो.
शिरकाजी स्टेशनला सकाळी 7 वाजता पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर जाणवलं की प्रवासाचा खरा आनंद फक्त पोहोचण्यात नाही तर त्या प्रवासातील प्रत्येक क्षणात दडलेला असतो. शिरकाजी स्टेशनवरून पुढे जाण्यासाठी आम्ही एक रिक्षा केली. रिक्षात बसल्यानंतर ड्रायव्हरसोबत गप्पा रंगल्या. रिक्षाच्या खिडकीतून बघताना गावातील सायकल चालवणारे लोक आणि रस्त्याच्या कडेची दिसणारी छोटी घरं, सगळं काही मला खूप जवळचं वाटलं. ड्रायव्हरने गाडी चालवताना एक गाणं लावलं. ते स्थानिक तमिळ गाणं. गाण्याच्या सुरांनी वातावरण अजूनच जिवंत झालं होतं. अशा अनुभवांनी भरलेला प्रवास करत आम्ही शेवटी पोचला. पण चैतेश्वरन टेम्पलच्या इथे चैतेश्वरन कोयल ह्या टेम्पलचं नाव आहे. तर त्याच्या आवारात आपण इथं पोहोचलो. तिथं आहे कुंडाची एंट्री. तर कुंडामध्ये स्नान करण्यासाठी आपण चाललो आहे. रातच्या दिवसाची सुरुवात झाली आहे. तर वातावरण ही ती इंट्रो आहे कुंडाची. आणि त्याच्या समोर गेलं की तिथं टेम्पल आहे. तिथं दर्शन घ्यायचं आहे. खूप हॅपी वाटलं. बघून छान आहे. त्याला ते स्नान करूयात आणि आपली पुढची तयारी करूयात. इथे समोरच टेम्पल आहे. अरे किती भारी. जास्त शब्द सांगत नाही एवढा आनंद झालाय. अरे मजा आली. इथे 5 टेम्पल आहेत. श्री शिवन, श्री विष्णू, श्री देवी पार्वती, श्री गणेश, श्री मुरुगन, कार्तिकेया असे 5 टेम्पल आहेत इथे. ते टेम्पलचे आपण दर्शन करणार आहे. भगवान मुरुगन यांच्या समर्पित आहे कार्तिकीय. मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अद्वितीय प्रवासावर घेऊन जाणार आहे. मी तमिळनाडूमधील चिंदबरमच्या चैतेश्वरम मंदिरात आहे. या मंदिरात पाऊल ठेवतात एक वेगळीच शांती जाणवली. भव्य मंदिराची रचना, शांतता आणि पवित्र वातावरण. खरंच ते आल्यावर मनाला नवीन एक दृष्टी मिळाली. मित्रांनो, मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना जाणवली की देवताचा अर्थ फक्त प्रार्थनेतच नाही तर आपल्या आतल्या आत्म्याला जोडण्यात आहे. मी माझ्या कॅमेऱ्यात जे काही टिपलंय ते फक्त दृश्य नसून त्यामागच्या भावविश्व आहे. तो प्रत्येक कोपरा, ती प्रत्येक मूर्ती आणि इथली पारंपरिक पूजा, हे सगळं पाहताना मला माझ्या जगण्याचं एक नवं अर्थ कळाला. हे सगळं तुम्हाला दाखवताना मला खूप आनंद होतोय. हे सगळं बघून एकच म्हणावंसं वाटतंय, जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे. आणि तो मी आता इथे घेतोय. पण आतमध्ये परमिशन नाही दिली त्यांनी शूट करायला. तरी पण मी थोडंसं शूट केलं. पण नंतर मला वाटलं की आपण नाही करायला पाहिजे. त्यांनी एकदा दोनदा सांगितलं की आतमध्ये शूट नका करू. सो मी बंद केलं आणि नंतर मग काही दर्शन घेतलं. पण खरंच म्हणजे आतमध्ये शूटिंग नाहीत करून देत. कदाचित मला पण थोडंसं मस्त वाटलं. त्यातलं फील घेता आला, दर्शन घेता आलं. आणि खूप 20 ते 25 मिनिट आम्ही आतमध्ये होतो. 5 मंदिराचे दर्शन घेतले. आम्हाला त्या महाराजांनी सजेशन केलं आणि सगळी प्रोसेस एक नंबर कंप्लीट झाली. मस्त दर्शन झालं आतमध्ये. तिथले पूजा वगैरे झाली. आय थिंक आरती सुरू झाली का काहीतरी आवाज येतोय. मस्त आहे ना. कसं वाटलं टेम्पल? नक्कीच भेट द्या, नक्कीच द्या. खूप सुंदर मंदिर आहे. खूप पुराणातलं मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे. आणि खूप 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 मानसिक समाधान भेटतं. स्वर्गीय सुख भेटतं. आतमध्ये पण तेवढी शांतता आणि तेवढ्या सगळ्या गोष्टी प्रॉपर आहेत. जरा ही आपली जर्नी कंप्लीट झाली आजची. आपण नेक्स्ट लोकेशनला जाऊयात आणि तिथली तयारी करूयात. तमिळनाडूमध्ये आल्यानंतर पहिलं म्हणजे इडली, डोसा, सांबर आणि असे पानं खाण्यासाठी. आणि हे घेतल्यानंतर फर्स्ट स्टेप म्हणजे असं पाणी टाकावं लागतं थोडंसं. म्हणजे असं हा ग्लास घेतला, ग्लासमध्ये असं हात बुडवायचा, असं पाणी घ्यायचं आणि असं थोडं टाकायचं. जेवायच्या आधी हे पाणी टाकायचं. का टाकायचं हे काही विचारलेलं नाही त्यांना. आणि त्यांना विचारलं तर समजत पण नाही. खूप जास्त इडली, डोसा खूप जास्त म्हणजे खातात लोक. आणि चावल. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला एका अनोखे पवित्र ठिकाणी.
गर्भरक्षक मंदिराच्या दिशेने. आम्ही बसमध्ये चढलो आणि प्रवासाची खरी मजा तिथूनच सुरू झाली. तमिळनाडूमधील बस प्रवास म्हणजे जणू एक कथा, जिथे प्रत्येक माणूस आपापल्या गोष्टी घेऊन येतो. तिरुनतरूर असं तिकडे लोकेशनचं नाव आहे आपल्या. तर त्या लोकेशनसाठी ट्रेन नाही आहे तिकडे बसनेच प्रवास करावा लागतो. बसने प्रवास करत आपण तिकडे चाललो आहे. 70 किलोमीटरचं अंतर आहे. बस आपल्याला भेटली आहे 15 किलोमीटरसाठी. बस चेंज करून आपल्याला पुढे जायचं आहे. तर नावं खूप अवघड आहेत, तरी पण कंडक्टरला वगैरे तिकीट दाखवून फोटो दाखवून आपण ट्रॅव्हलिंग करतोय. बसमध्ये अनेक लोकांची ये जा चालू होती. कोणी भाताच्या शेतीबद्दल बोलत होतं, तर कोणी आपल्या नातेवाईकाच्या लग्नाचं वर्णन करत होतं. पक्ष्याचे मधुर आवाज आणि गावातील साधेपणाचे मन भारावून जाते. शेवटी आम्ही सकाळी 7 वाजता गर्भरक्षक मंदिरापाशी पोहोचलो. सकाळी 4:30 वाजता उठतात आणि पूजेला लागतात. आता आम्ही त्यांना विचारलं की तुमची आंघोळ कधी होणार आहे, का तर ते आपल्यासोबत पूजेला येणार आहेत. ते म्हणले मी 4:30 वाजता आंघोळ केली. तर रेडी आहेत ते. 7 वाजता ओपन होते मंदिर आणि मंदिरात आपण एंट्री करूया 7 वाजता. तर टेम्पलच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो आहे. आता वाजले सकाळचे 7. कसा आवाज येतो? सकाळचे 7 वाजले. गर्दी नव्हती, त्यामुळे आम्हाला मंदिराच्या शांततेचा अनुभव घेता आला. या मंदिरात वैशिष्ट्य म्हणजे इथे येणाऱ्या स्त्रिया त्यांच्या मातृत्वासाठी प्रार्थना करतात आणि लोक मानतात की देवी त्याची इच्छा पूर्ण करते. मी मंदिराच्या बाहेरूनच शूटिंग केलं. माझ्या कॅमेऱ्यात त्या पवित्र जागेचे सौंदर्य टिपण्याचा प्रयत्न केला. मंदिराचा शांत गाभारा, निसर्गाची साथ आणि भक्तांचा ओथंबलेला विश्वास पाहून मन भरून आलं. दर्शनानंतर असं वाटलं की इथे आल्यामुळे आपण केवळ एक ठिकाण पाहिले नाही, तर आपल्याला जीवनातील नवीन ऊर्जा मिळाली. मित्रांनो, तमिळनाडूमधील ही स्थान केवळ पाहण्यासाठी नव्हे तर अनुभवण्यासाठी आहेत. तिथले लोकांचं साधेपण, स्वच्छता आणि निसर्गाचे अनोखा वावर तुमचं मन नक्कीच जिंकून घेईल. गाईज, फायनली आपण कंप्लीट केलेलं आहे दर्शन तिन्ही टेम्पलचं. आणि हे लास्ट टेम्पल होतं तिरुकनारूर, इथं आपण हे दर्शन कंप्लीट केलं. जस्ट आता कंप्लीट झालं. 1 तासाचं इथलं दर्शन होतं. आता वाजले 9 आणि आपण आता रिटर्नच्या मार्गावर आहे, परतीच्या मार्गावर आपल्या घराकडे.
खूप एनर्जी होती. तमिळनाडूमधला हा 3रा-4था दिवस आहे आणि फायनली आपण टेम्पल झालं आहे आपलं आणि आपण रिटर्नच्या मार्गावर आहे. नक्कीच ह्या टेम्पलला व्हिजिट करा. खूप एनर्जेटिक आणि खूप मेंटली स्टॅबिलिटी देतात. मला पण खूप आनंद झाला आहे हे सगळं दर्शन करून आणि हाच एक्सपिरियन्स तुमच्यासोबत मी शेअर केला आहे. अशाच नवीन व्हिडिओज आणि नवीन जर्नी आपण कंटिन्यू करूयात. भेटूत असाच एका नवीन जर्नीमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तब तक बाय. जय श्रीराम.